आठवतो का तो काश्मीर, जिथं माणूस धर्मावरून ठरवला जात होता, जिथं एका संप्रदायाच्या पावलाखाली दुसऱ्याचा श्वास दाबला जात होता. ही कहाणी आहे त्या हजारो काश्मीरी पंडितांची, जी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. काश्मीरमध्ये गेल्या 35 वर्षात घडलेल्या त्या 27 घटनांचे थोडक्यात वर्णन, ज्यामुळे शेकडो हिंदूंना खोऱ्यातून पळून जावं लागलं. काय आहेत या 27 रक्तरंजित गोष्टी, ज्या भारत विसरलाय? चला पाहूया. नमस्कार, मी राजेश सावंत. प्रहार न्यूजलाईनच्या क्राईम रिपोर्ट या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करतो. याची सुरुवात 1989 मध्ये झाली. खोऱ्यातील काश्मीरी पंडितांचे सर्वात मोठे आणि लोकप्रिय नेते टिकालाल टपलू. त्यांनी काय केलं होतं? फक्त आपलं मत मांडलं होतं. 14 सप्टेंबर 1989 रोजी एका लहान मुलीला गप्प करण्यासाठी ते घराबाहेर पडले. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारले. न्यायमूर्ती नीलकंठ गंजू, ज्यांनी दहशतवादी मकबूल भट्टला शिक्षा सुनावली होती, त्यांना 4 नोव्हेंबर 1989 रोजी उच्च न्यायालयासमोर भर रस्त्यात गोळ्या घालण्यात आल्या. गिरिजा टिकू, शाळेतील शिक्षिका, भीतीमुळे जम्मूमध्ये राहत होती, पण परिस्थिती सामान्य झाले म्हणून ती पगार घेण्यासाठी बांदीपुराला परत आली. त्याच वेळी दहशतवाद्यांनी तिला पकडलं, बलात्कार केला आणि बकरा कापावा तसं हलाल करत तिनं तिला जिवंतपणी 2 तुकड्यात फाडलं. प्राध्यापक एल गंजू आणि त्यांची पत्नी, त्यांच्या हत्येआधी पत्नीवर त्या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. बीके गंजू, एक इंजिनियर, एका तांदळाच्या डब्यात लपले, पण शेजाऱ्यांनी सांगितलं आणि दहशतवाद्यांनी त्याच डब्यात गोळ्या घातल्या आणि नंतर पत्नीला त्याचे भात बनवून खायला लावलं, जे रक्ताने ओथंबलेलं होतं. 30 एप्रिल रोजी काश्मीरी कवी सर्वानंद कौल, त्यांच्या कपाळाची त्वचा सोलून, डोळे काढून, सिगारेटीने शरीर जाळून मारण्यात आलं. अशोक सुरी याचा गळा चिरण्यात आला. 1990 मध्ये एकाच कुटुंबात वडील दामोदर राणा आणि नंतर मुलगा BL राणा या दोघांची हत्या. एक कवी, एक दुकानदार, एक बस प्रवासी, एक शिक्षक, कोणीही वाचलं नाही. त्यांची ओळख फक्त एकच, ते हिंदू होते. 1998 मध्ये 23 पंडितांचा संहार, त्यांच्या घरी घुसून गोळ्या झाडण्यात आल्या. भूषणलाल रैना यांची 28 एप्रिल 1990 रोजी हत्या करण्यात आली. भूषणलाल त्यांच्या आईसोबत खोरे सोडणार होते. रात्री उशिरा दोघेही आपले सामान बांधत असताना दहशतवादी आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात धारदार वस्तूने भोसकले. त्यांना घराबाहेर ओढून नेले. नंतर त्यांनी त्याला नागडं करून त्याच्या शरीरात खीळ ठोकले. त्याचा श्वास बंद होईपर्यंत त्याचा छळ केला. त्याचप्रमाणे पीडित मंजूला भिंतीवर लटकवले आणि नराधमांनी तिच्या संपूर्ण शरीराची लचके तोडले. काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निर्मितीसाठी केलेल्या संशोधनादरम्यान पल्लवी जोशी यांना एका महिलेनं तिच्या वडिलांची हत्या कशी झाली ते सांगितले. त्याचे 15 तुकडे करण्यात आले आणि नंतर झेलम नदीत कसे फेकण्यात आले ते तिने सांगितलंय. 2003 मध्ये पुलवामामध्ये 24 जणांवर गोळीबार, त्यात 2 वर्षाचा मुलगाही होता. त्याचप्रमाणे जर आपण अलीकडील हल्ल्यांबाबत बोललो तर 2022 मध्ये पुन्हा तोच प्रकार. काश्मीरी पंडितांना लक्ष्य करण्यात आले. त्याच पद्धतीने शाळेत गैरमुस्लिम शिक्षकांना निवडून त्यांना लक्ष्य करण्यात आलं. मुजू आणि इतर काश्मीरी पंडितांना इतकी क्रूर वागणूक देण्यात आली की त्यांना प्रथम रक्तदान करण्याच्या बहाण्यानं उचलण्यात आलं आणि नंतर त्यांच्या शरीरातील सर्व रक्त काढून टाकल्यानंतर त्यांना वेदनेनं तडफडून मरण्यासाठी तिथंच सोडून देण्यात आलं. माखनलाल बिंद्रू यांची याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही अशी फक्त 27 प्रकरणं आहेत, पण वेदनेच्या कथा हजार आहेत. आजही अनेक जण न्यायाची वाट पाहत आहेत. हा इतिहास विसरणं शक्य आहे का? कारण विसरल्या गेलेल्या या घटना पुन्हा पुन्हा आठवणींना उजाळा देतात आणि त्या परत परत मनाला खोल वेदना देतात. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.